प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत होता थायरॉइडमुळे. योगा जॉईन केल्यामुळे थायरॉइड नॉर्मल आला आणि प्रेग्नन्सी राहिली आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये 8 महिने त्यांनी रेग्युलर योगा केला आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन झाले नाहीत. त्याच्यानंतर एक छान असं गुटगुटीत बाळ बघा योगी जन्माला आलेलं आहे. आणि आपलं नाव सांगा. माझं नाव सोनाली अमोल वरवडेकर. मी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीला कामाला ॲज अ टेक्निशियन म्हणून काम करते. मी योगा जॉईन करण्याचं कारण हे की मला थायरॉइड डिटेक्ट झाला होता साधारण 1-1.25 वर्षापूर्वी. टॅब्लेट्स घेऊन नॉर्मली यायची वाट भरपूर बघितली, पण काही म्हणजे माझं तेवढासा बॅलन्स फक्त टॅब्लेट्सनी मला तेवढं बॅलन्स मिळालं नाही. आणि जेव्हा मग मला सरांचं एक बोर्ड दिसला, मी इथे वॉकला जायची आणि सरांचा बोर्ड दिसला, एकदा येऊन बघितला. त्या दिवसपासून मला योगाचा खूप म्हणजे असा चेंज मिळाला. म्हणजे स्वतःला फ्रेश वाटला. थायरॉइडमुळे जे आपल्याला डलनेस आला होता, फ्रेशनेस सर्व गेलेला आणि जे काय ह्याचे चेंजेस होते, मेटाबॉलिझमचे चेंजेस वगैरे होते, ते जरा माझे लवकर हे झाले योगामुळे आणि मला दिवसभर असं फ्रेश वाटायला लागला. नंतर योगा आणि प्राणायाम करूनच मला 2 महिन्यात माझे थायरॉइडचे रिपोर्ट बऱ्यापैकी बॅलन्स आले. थायरॉइड बाउन्स झाला आणि मग मला ते परत प्रेग्नन्सीला त्रास गेला आणि लगेच महिन्याभरात मी प्राणायाम करून मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आणि मला खूप हॅपी आनंद मिळाला. त्यामुळे सरांचे खूप आभारी आहे. बरं, थायरॉइडमुळे सोनालीला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत होता आणि तिने जेव्हा आपल्याकडे जॉईन केला आणि मध्ये परत काही कारणाने तिची बॅच बंद झाली किंवा येणं बंद झाल्यामुळे परत थायरॉइड जो रिपोर्ट नॉर्मल आला होता योगाने, तो परत बॅलन्स बिघडला आणि परत तिने रिजॉईन केलं आणि परत काही दिवसातच रिपोर्ट नॉर्मल आले आणि तिची प्रेग्नन्सी राहिली. ओके, तर जी प्रेग्नन्सी राहण्यामध्ये थायरॉइडमुळे राहत नव्हती, ती थायरॉइड बॅलन्स झाल्यामुळे नॉर्मल आल्यामुळे प्रेग्नन्सी राहिली आणि आज आता कितवा महिना चालू आहे आपल्याला? आज मला 5वा महिना सुरू आहे आणि एकदम मी हेल्दी आणि हॅपी फील करते आणि मला कुठलाही त्रास. आणि आता ह्या 5व्या महिन्यात सुद्धा ती योगा करते आणि किती सूर्यनमस्कार किती घालतोय? करते मी 12 सूर्यनमस्कार करते. बरं, आणि आता प्रेग्नन्सीमध्ये योगा केल्याने एकतर योगामुळे प्रेग्नन्सी राहायला मदत झाली आणि आता प्रेग्नन्सी नंतर योगा जे करतेस प्रेग्नन्सी राहिल्यावर, त्याने काय फायदा लाभ झालाय आपल्याला? मला असं फ्रेशनेस वाटतो दिवसभर, आळस पण कधी येत नाही. मी माझी ड्युटी सांभाळून माझी स्वतःची कामं करून योगाला येते आणि योगा करते. आणि तर अवश्य सर्वांनी योगाचा आत्ताच तिने मोलाचा सल्ला दिला की नुसतं प्रेग्नन्सीसाठी नाही तर कुठलाही आजार तुम्हाला असेल तर तो बरा करण्यासाठी आणि नसेल तर भविष्यात कोणताही आजार होऊ नये यासाठी योगा करणे गरजेचं आहे.